अपर तहसीलदार कार्यालय जालन्यातच हवे, नागरिकांचा प्रशासनाला इशारा। नमस्कार, आपण पाहत आहात चंचल वार्ता न्यूज जालना। आजची सर्वात मोठी बातमी जालना तालुक्यातून। जालना तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेले नवीन अपर तहसीलदार कार्यालय नेमके कुठे सुरू होणार याबाबत सध्या नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचं वातावरण पाहायला मिळते। मिळालेल्या माहितीनुसार हे कार्यालय जालना शहराऐवजी इतरत्र सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मात्र याला नागरिकांकडून तीव्र विरोध होत असून हे कार्यालय जालना शहरातच सुरू करण्यात यावे अशी जोरदार मागणी पुढे येते। दरम्यान आमदार अर्जुन खोतकर यांनी देखील या मुद्द्यावर पुढाकार घेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून हीच मागणी केली आहे। तसेच जिल्हाधिकारी जालना यांना पत्र दिलंय। जालना हे जिल्हा आणि तालुका मुख्यालय असल्यामुळे बहुतांश शासकीय कार्यालय इथंच कार्यरत आहेत। त्यामुळे अपर तहसीलदार कार्यालय शहराबाहेर हलवल्यास नागरिकांना तसेच शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊ शकते। नागरिकांची प्रतिक्रिया। एका नागरिकानं सांगितलंय, कार्यालय शहराबाहेर गेलं तर प्रशासनिक कामकाज अधिक कठीण होईल। तर दुसऱ्या नागरिकांनी स्पष्ट शब्दात म्हटलंय, आमची अपेक्षा आहे की कार्यालय जालना शहरातच सुरू व्हावे। नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवूनही सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे। एकूणच प्रशासन सुलभ आणि लोकाभिमुख राहण्यासाठी अपर तहसीलदार कार्यालय जालना शहरातच सुरू करण्याची मागणी जोर धरते। आता प्रशासन यावर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। चंचल वार्ता न्यूज जालना, संपादक शिवलाल लोखंडे।